नमस्कार. काल मी मसूर भिजत ठेवलेली आणि रात्रभरात त्याला छान मोड आली, तर म्हटलं आज मी मसूर भात बनवते. तर त्यासाठी मी इथे 2 कांदे, 1 टमॅटो आणि थोडासा मी खडा मसाला घेतला आहे. त्यासोबत थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली. तर टमॅटो आणि कांदा मी बारीक असा कापून घेतला आहे. कुकरला मी फोडणी देते. तेलामध्ये टाकलं आहे जिरे, कांदा, आलं लसणाची पेस्ट, टमॅटो आणि वरतून थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित टमॅटो शिजवून घेतले आहे. त्यानंतर सगळे मसाले टाकले आहेत. लाल तिखट, हळद, धने पावडर, थोडासा मी गरम मसालासुद्धा टाकला आहे आणि स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आहे. कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेते. कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलं आणि सोबतच मी सॅलडसुद्धा कट केला आहे. तर इथे गरम गरम मसूर भात, त्यासोबत सॅलड आणि थोडीशी मी दहीसुद्धा घेतली आहे. तर मसूर भातासोबत लोणचंसुद्धा खूप छान लागतं. तर आता मी गरम गरम वाढून घेते आणि नंतर आम्ही जेवतो. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.